बऱ्यापैकी. मग जे यांचे आपण त्याला कारकून म्हणतो, यांचे जे चिटणीस होते होळकरांचे चंद्रचूड म्हणून, आणि पेशव्यांकडचे रघुनाथराव पेशवे, तर ह्यांनी म्हणजे असं झालं ते की आता अरे बाबा यांचे सगळे माणसं मेले, घरातली सगळी माणसं मेली, आता चालवणार कोण? आणि मग त्यांनी काय विचार केला की ही संधी चालून आली बऱ्यापैकी. म्हणजे हे बघा, याला काही आता आपण चुकीचं वाईट आपण ठरवण्याच्या भानगडीत पडायचं नाही, कारण 250 वर्षापूर्वीची गोष्ट. आणि आजही तुम्ही सांगा, कोणाच्या घरात भाऊबंदकी नाहीये, आहेच. त्याच्यामुळे आपण कोणाला वाईट ठरवण्यापेक्षा ना तिच्यातून घेता काय येईल. याच्यातून मी तर नेहमी लोकांना काय सांगतो की तुम्ही ते जे लोक आहेत त्यांनी राज्य बळकवण्याचा प्रयत्न केला, त्यांना शिव्या बिव्या नका देऊ, त्यांना इतिहासामध्ये जे आहेत तसेच ठेवा. त्याच्यातून फक्त एक गोष्ट घ्या की अहिल्याबाई किती खंबीर होत्या की त्यांनी हा सगळा प्रसंग परतवून लावला. मग आता तो कसा परतवून लावला, तर त्यांनी पूर्ण, सॉरी मी रघुनाथराव बोललो, सॉरी राघोबा दादा, राघोबा. तर त्यांनी पूर्ण फौज उज्जैन जवळ क्षिप्रेच्या काठी आणून ठेवली होती. उद्देश हा होता की कॅप्चर करून घ्यावं सगळं, म्हणजे जे आहे अहिल्याबाई होळकरांचं जे राज्य आहे, होळकर जे साम्राज्य जे उभं केलंय ते सगळं कॅप्चर करून घ्यावं. मग हा जेव्हा प्रसंग आला तेव्हा अहिल्याबाई होळकरांनी मग आपण म्हणतो डिप्लोमसी वापरली. डिप्लोमसी म्हणजे काय की बोलून समस्या सोडवणे. उदाहरणार्थ भारत पाकिस्तान आहे. आता आजची परिस्थिती अशी आहे की आपल्यामध्ये पाकिस्तानविषयी कितीही द्वेष असला तरी ते राष्ट्र पण सगळ्या सोयीसुविधांनी शस्त्रसज्जेने एकदम खंबीर आहे, आपण त्याला हलक्यात नाही घेऊ शकत. आणि जर बिलकुलच म्हणजे युद्धाचा मार्ग जर अवलंबायला गेला तर भारताचा अर्धा भाग गायब होणार, पाकिस्तानचा पूर्ण भाग गायब होणार. ह्याच्यातून शेवटी हाती शून्य येणार, म्हणजे नुकसान दोघांचं आहे. म्हणजे मी काही ते शत्रू राष्ट्र आहे म्हणून आपण बिलकुलच युद्ध करा असं नाही. आपल्याला आतापर्यंतची जितकी युद्ध झाली आहे, जास्त मागे न जाता पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध पकडा. हे महायुद्ध झाल्यानंतर प्रत्येक देशाचे, म्हणजे जिंकले पण ते पण आणि जे हारले पण त्यांचे पण हेच उद्गार आहे की यार हे लय वाईट झालं, हे करायला नको होतं. शेवटी काय माहिती आहे का, युद्ध झाल्यानंतर हेच सगळे तो वेगळा स्मितांचा भाग आहे, तो सोडून द्या. पण मग अहिल्याबाई, आपण डिप्लोमसीवर बोलतोय की बोलून कशा गोष्टी सोडवल्या जाऊ शकतात. मग अहिल्याबाई होळकरांनी आजूबाजूच्यांना पत्र लिहिली की आमच्यावर असं असं आलेलं आहे, मदत करा. आणि मदतीला काहीतरी बॅकग्राऊंड असल्याशिवाय कोणी मदत नाही करत. तर ह्याचं एक मुख्य हे झालं की मल्हारराव होळकरांनी जे आजूबाजूच्यांना मदत केली होती. आता मल्हारराव होळकरांच्या अहिल्याबाई होळकर सून डायरेक्ट रिलेशन आहे ना, त्याच्यामुळे सगळ्यांनी बिलकुल क्षणामध्ये सेना उभी केली यांच्या मागे, आणि ते पाठबळ हे झालं, हे इथपर्यंत झालं. आता ही झाली सैन्य लढण्याची तयारी, म्हणजे इथपर्यंत तयारी केली की तुम्ही या, आम्ही पण तयार आहे, आम्ही पण काही तुम्हाला सोक्षमोक्षच लावू. म्हणजे भॅड म्हणून मरण्यापेक्षा आम्ही लढून मरू, आम्ही तुम्हाला तुम्ही राज्य घ्यायचंय ना,